आज आम्ही वांग्याची कशी भाजी केली जाते, भरलेलीत नाही बोलू शकत, त्यासाठी आम्ही हा मसाला पूर्ण रेडी करत आहोत. शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, लाल मिरची आहे ती भाजून घेतलेली आहे, आणि आपले गरम मसाले, त्यात आपली कोथिंबीर वगैरे हे सगळं आता आम्ही ग्राइंड करून घेत आहोत. आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने जेवढ्या मिरच्या हव्यात तेवढ्या तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला जसं तिखट लागेल तसं. आता आम्ही ग्राइंड करायला हे आपलं मिक्सीमध्ये टाकला आहे. मसाला थोडासा जाडसरच, जास्त पातळ होता कामा नये, थोडं जाडसरच आपलं मिक्सरमधून तुम्हाला ग्राइंड करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी कमी जास्त होईल, आणि हे आम्ही असा तऱ्हेने हा मसाला ग्राइंड करून पूर्णपणे घेतलेला आहे. त्यानंतर आम्ही एक कढई घेऊन त्यामध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहोत, आणि 2च पळी, कारण की आम्ही जास्त तेल वगैरे खात नाही. तेल टाकल्याच्या नंतर तेल गरम झाल्यावर त्यामध्ये हे ग्राइंड केलेलं आपले मसाल्याची पेस्ट टाकून ती पूर्ण भाजून घेत आहोत. जोपर्यंत ती गरम होत नाही किंवा तेल सुटत नाही तोपर्यंत आम्ही तिला पूर्ण भाजून घेतलेली आहे. आता ही बघा थोडीशी लालसर होऊन आता आम्ही त्यामध्ये वांगी अशी ठेवत आहोत. असंच तुम्हाला एक करायचं आहे, हीच पद्धत. वांगी ठेवल्याच्या नंतर तुम्हाला एकदम असा छानसा असा सुगंध सुटताना दिसेल, आणि ही अशी मसाल्यामधून आपल्या खाली आपल्या मसाल्यात ती पूर्ण भरून घ्यायची आहेत. पाणी आताच नाही टाकायचं जोपर्यंत ही पूर्ण होत नाही. अशी ही पूर्णपणे मसाल्यामध्ये वांगी पूर्ण भरलेली झाली पाहिजेत. आणि तुम्ही पाहत आहात की आम्ही कशा रीतीने ही वांगी बनवत आहोत. आणि आता त्यासाठी थोडंसं त्यामध्ये थोडं पाणी वगैरे टाकलेलं आहे, आणि पाणी टाकून पण थोडंसं आपलं हलवत राहायचं. आणि फ्लेमिंग थोडीशी फास्ट केली तरी चालेल गॅसची, त्यामध्ये काय नाही. आता तर समजा आपली वांगी शिजायला काय टायमाने सुरुवात होईल. बघा, ती वांगी आता मस्त छानशी अशी टेस्ट दिसत आहे. आता आम्ही ढाकण वरती ठेवलं आहे, आणि काही 20 मिनिटांनी आम्ही हे ढाकण काढून बघतोय तर वांगी शिजलेले आहेत. त्यामध्ये वरती कोथिंबीर थोडी गार्निश करतोय आम्ही. आणि शिजलीत का नाही आता चेक करण्यासाठी त्याला आम्ही चेक पण करणार आहोत की शिजलीत का. ओके, हां, वांगी आता पूर्णपणे शिजलीत, आणि भाजी खाण्यासाठी तुमची एकदम रेडी झाली. ओके.